हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महिला व बालविकास विभाग आज जो पेपर झाला आहे त्या परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्न बघायचे आहेत। तसेच कोणत्या टॉपिकवर कोणत्या प्रश्नावर भर आहे तो देखील व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांना आजच्या व्हिडिओमधून नक्की शिकायला भेटेल की आता कमी दिवसामध्ये आपण नेमकं काय अभ्यास केला पाहिजे। तर लक्षात घ्या, पहिला प्रश्न जो विद्यार्थी मित्रांनी पाठवला आहे तो म्हणजे की भूविकास बँक कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कोल्हापूर। त्यानंतर हवामान विभाग किती आहेत? तर लक्षात घ्या, नेमका एक्झॅक्ट प्रश्न काय माहीत नाही, परंतु लक्षात घ्या पावसाच्या प्रमाणानुसार एकूण 7 मुख्य हवामानाचे विभाग आहेत, तसेच 9 कृषी हवामान विभाग आहेत। त्यानंतर SDG मध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर SDG मध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो आहे 109। नेक्स्ट, 1857 उठावात महाराष्ट्राचे नेतृत्व कोणी केले? तर ते केले आहे खाजा सिंग यांनी। पुढील प्रश्न, नाबार्डचे कार्य देखील विचारलं होतं। तर नाबार्डचं कार्य काय आहे? तर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ही ग्रामीण विकासासाठी कर्ज देणारी बँक आहे। नाबार्डचे काम ग्रामीण भागात कृषी, लघुउद्योग, हस्तकला आणि इतर आर्थिक उपक्रमांच्या विकासासाठी कर्ज देणे आणि त्यांचे नियमन करणे आहे। पुढील प्रश्न होता, महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता? तर याचं उत्तर ज्यांना येत असेल ते खाली कमेंट करू शकता। तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणी केली असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता। तर याचे योग्य उत्तर आहे 1969 साली। पुढील प्रश्न, 2011 जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा दर किती? तर तो आहे 1.64। अशोक पंडित हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता। तर याचे योग्य उत्तर आहे शूटिंग। पुढील प्रश्न, कालडी हे जन्मस्थान कोणाचे आहे? तर ते आहे आदि शंकराचार्य यांचं। आता इंग्लिश या टॉपिकवर कोणकोणते टॉपिक इंग्लिश या सब्जेक्टवर कोणकोणते टॉपिक विचारण्यात आले होते? तर पॅराजंबल, पॅसेज, सिनोनिम, अँटोनिम, प्रोवर्ब, वन वर्ड सबस्टिट्यूशन, एरर आणि टेन्स। मराठी व्याकरणामध्ये प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, शब्दांच्या जाती। त्यानंतर बुद्धिमत्ता टॉपिकमध्ये संख्या मालिकावर जास्त भर होता आणि गाळलेल्या जागा असे प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी ज्या 2024च्या आहेत त्यावर भर होता। निधन योजनेवर टॉपिक प्रश्न विचारण्यात आला होता। इतिहासामध्ये आधुनिक समाजसुधारक सावरकरांवर प्रश्न होता। राज्यशास्त्रामध्ये एक विधिमंडळावर प्रश्न होता। भूगोल हवामानावर प्रश्न होता। तसेच महिला आणि बालकायदा यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता। तर अशा पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारण्यात आले होते। लक्षात घ्या, महिला व बालविकास विभागाचा जर आपण फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या हे एवढे जे प्रश्न आहेत जवळपास 18,000 प्रश्न PDF स्वरूपात पाहिजे असेल तर 249 रुपीजमध्ये प्रोव्हाइड केलं जातं आहे। ॲप थ्रू जर परचेस केलं तर तुम्ही exam25 हा कोड यूज करा, तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट भेटेल। म्हणजे हे जे म्हटलं आहे ते 399 मध्ये तुम्हाला ॲपवर भेटून जाईल। ॲपचा फायदा काय तर 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल आणि प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट दिले, त्यामुळे जर परीक्षेभिमुख तुम्हाला ऑनलाईन सराव करायचा असेल तर तो देखील तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। ज्याही विद्यार्थी मित्रांना PDF फाईल पाहिजे असेल ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न, त्यानंतर मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न, इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न, बुद्धिमत्ता 1300 प्रश्न, चालू घडामोडी 6000 प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ टेस्ट हे जर मटेरियल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता। याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा, कारण की नेक्स्ट डेमध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्नांवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत। थँक्यू।